मी खूप आनंदी आहे, कारण असाच आनंदाचा दिवस आहे माझ्यासाठी, माझ्या संपूर्ण परिवारासाठी भाग्याचा दिवस आहे आमच्यासाठी. कारण की माझे आजोबा कैलासवासी श्री गणपत चिमणाजी पाटील, ज्यांना सगळेजण ग.ची पाटील या नावाने ओळखतात, त्यांच्या पुतळ्याचं आज अनावरण आहे आमच्या समाजाच्या हॉलमध्ये. माझ्या वडिलांचे काका, माझे सख्खे काका आजोबा, ग.चे आप्पा म्हणून त्यांना सगळे ओळखतात, त्यांचा पुतळा आज मानाने तिथे हॉलमध्ये प्रस्थापित होईल. त्या हॉलच्या उभारणीसाठी माझ्या काका आजोबांनी अतोनात प्रयत्न केले. त्यावेळेला आज सगळेजण त्यांचं नाव पण काढतात. तिथे आत्तापर्यंत त्यांचा फोटो होता, आता आजपासून इथून पुढे तिथे त्यांचा पुतळाही उभारला जाणार आहे. खूप खुशीची गोष्ट आहे आमच्या सगळ्यांसाठी, खूप भाग्याची गोष्ट आहे. आता थोड्या वेळामध्ये आम्ही निघू. आरू मला काही सुचू देणार नाही, त्यामुळे त्याला मी आईकडे सोडेल आणि मग मी हॉलवर जाईल. आज जर माझे आजोबा असले असते कैलासवासी श्री विनायक पाटील, तात्या म्हणायचं सगळे त्यांना, तर त्यांनाही भरपूर आनंद झाला असता आप्पांच्या पुतळ्याचं अनावरण पाहताना. आणि माझे वडील जर असले असते कैलासवासी श्री संजय विनायक पाटील, तर त्यांनासुद्धा भरपूर आनंद झाला असता. पप्पा खूप मानायचे आप्पांना. पप्पा जेव्हा हयात होते तेव्हा त्यांचा भरपूर हातभार लागायचा, त्यांची इन्व्हॉल्वमेंट असायची इकडे समाजाचे जे कार्यक्रम होतात. हां जाऊया बेटा, चल ये इकडे चल. बसले मी, माझ्या बाजूला मिनूताई बसले, आमची सगळी मंडळी इकडेच आहेत, पुढे पाठी सगळे बसले. आजचे आपले जे प्रमुख पाहुणे आहेत सन्माननीय प्रकाशजी पाटील, आपले जयवंतभाई चौधरी, संस्थेचे अध्यक्ष द्वारकानाथ नाईक, आजचे प्रमुख पाहुणे रामदास माळी आणि उपस्थित इतर मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी दीपप्रज्वलन करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे. आप्पांनी जी मेहनत घेतली, आप्पांचे जे विचार होते, आप्पांचं जे स्वप्न होतं, ते आज खरं म्हणजे प्रत्यक्षात उतरत आहे. अजून आपल्याला पुढे खूप काम करायचं आहे, परंतु ज्या उद्देशाने आप्पांनी ही संस्था स्थापन केली होती, तो जो उद्देश आहे, तो उद्देश निश्चितपणे आपण आपल्या इतर सहकाऱ्यांच्या मताने पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. आणि या आप्पांचं कायमस्वरूपी स्मरण आपल्याला आहेच, परंतु आप्पांची आठवण कायमस्वरूपी राहावी म्हणून आज आपण आप्पांचा पुतळ्याचं अनावरण आपण आज करतोय. आप्पांच्या पुतळ्याचं अनावरण होत आहे. सन्माननीय जयवंतभाई चौधरी आणि अशोक पाटील, संपूर्ण पाटील कुटुंबीय आणि आपल्या संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज हा कार्यक्रम पार पडत आहे. मी आता आपल्या संस्थेचे अध्यक्ष द्वारकानाथजी नाईक यांना विनंती करतो की त्यांनी आप्पांच्या पुतळ्यास हार अर्पण करावा. आपले आजच्याच दिवशी याच वास्तूमध्ये नवीन वधूवर कार्यालयाचं सुद्धा उद्घाटन झालं. स्वर्गीय दत्तात्रेय महादेव राणे असं या कार्यालयाला नाव दिलं गेलं. त्यांच्या कुटुंबियांतर्फे नारळ फोडून आणि फीत कापून कार्यालयाचं उद्घाटन केलं गेलं. त्यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी आलेले प्रमुख पाहुणे आणि विशेष उपस्थिती लावलेले दिग्गज तसेच व्यासपीठावरील इतर मान्यवर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं गेलं आणि शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला गेला. त्याचबरोबर समाजातील काही अशी मंडळी ज्यांनी विशेष नावलौकिक मिळवलेलं आहे, विशेष कार्य केलेलं आहे, समाजाचं नाव मोठं केलेलं आहे, त्यांचा सुद्धा या ठिकाणी गौरव करण्यात आला. या व्यासपीठावरील मान्यवर जे फार मोठे दिग्गज आहेत व्यासपीठावर बसलेले किंवा समोर बसलेले, यांचं मी प्रथमतः स्वागत करतो की या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमानिमित्त आपण इथे उपस्थित राहिलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यानंतर पाटील कुटुंबियांच्या वतीने मान्यवरांचं आणि दिग्गजांचं स्वागत केलं गेलं. आमच्या आप्पांच्या पुतळ्याच्या अनावरणाप्रसंगी तुम्ही सगळेजण उपस्थित राहिलात आणि त्यासाठी शुभाशीर्वाद दिलेत, शुभेच्छा दिल्यात, याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले गेले. आम्ही सगळ्यांनी ठरवलं पर्टिक्युलरली आजोबांचा पुतळा नातवाने बसवायचा, हे आम्ही घेतलेले ध्येय होतं. त्याच्यासाठी नातू, त्यांच्या सुना, त्यांच्या मुली म्हणजे नाती आणि त्यांचे नाव, या सगळ्यांनी जे केलेलं सहकार्य आहे
त्याच्यामुळे हे सगळं शक्य झालं. आणि अतिशय चांगल्या भावनेने आप्पांचा पुतळा बसवणं ही काळाची गरज आहे. कारण आप्पांनी आत्तापर्यंत आयुष्यात बरीचशी रोखी लावली. त्याचा हा एक वटवृक्ष झाला आहे. असंच एक उदाहरण आहे सावतामाळी बँक, तसंच रसायनी टेकडीवरचं आपलं दत्त मंदिर. त्याची सुरुवात त्यांनी केली आणि हळूहळू ते मोठं फक्त त्यांचंच नाही, त्यांच्याबरोबर आलेले सहकारी कार्यकर्ते त्यांची सगळी जी मंडळी होती त्यांनी एक पूर्णत्वास केलं. आणि त्याच्याबद्दल म्हणजे आप्पांचं कुठेतरी कायमस्वरूपी अस्तित्व असावं. म्हणजे अस्तित्व आहेच. काळाच्या ओघात पिढ्या बदलतात, माणसं बदलतात आणि बऱ्याचदा तो इतिहास पूर्ण पुसला जातो. ही हकीकत आहे. हा पुतळ्याच्या निमित्ताने आप्पांचं जे कार्य आहे ते स्मरणात राहावं. आप्पांसारखा एक माणूस एक सामान्य कुटुंबात जन्मलेला किंवा गरिबीत जन्मलेला, त्या काळाचा विचार करता त्यांनी आधुनिक शिवणकला विद्यालय ही संस्था स्थापन केली. आता बऱ्याचशा वाटा आहेत, त्या 50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यांनी शिवणकला विद्यालयाच्या स्थापना जवळजवळ रायगडभर त्यांनी शाखा वगैरे केल्या. त्यावेळेला कम्युनिकेशन नव्हतं, ट्रॅव्हलिंगची साधनं नव्हती, टेलिफोन नव्हते, मोबाईलचा तो विषयच नव्हता. त्या काळात त्यांनी प्रत्यक्ष जाऊन लोकांसाठी जे केलेलं कार्य आहे ते अस्मरणीय. आपण सगळेच जगतो. आपण कशासाठी जगतो तर आपलं कुटुंब बघतो, ते प्रायोरिटी आहे. समाजासाठी काहीतरी करावं अशी फार मोजकी मंडळी अस्तित्वात आहे, या जगात आहे. त्यापैकी एक आप्पा आहे असं मला वाटतं. आणि आप्पांच्या कुटुंबात आमचा जन्म झालाय, आमचा मी भाग्य समजतो. त्यानंतर सत्कार केला गेला समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा. एखाद्या कलेमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेले विद्यार्थी, एखाद्या परीक्षेमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेले विद्यार्थी, एखादा नवा विक्रम केलेले विद्यार्थी, भारतीय सेनेमध्ये दाखल होऊन तिथे विशेष कार्य केलेले विद्यार्थी आणि अशा वेगवेगळ्या क्षेत्रात मोलाची कामगिरी करून समाजाचं नाव ज्यांनी मोठं केलेलं आहे अशा गुणवंत प्रतिष्ठावंत विद्यार्थ्यांचा या ठिकाणी गौरव केला गेला. आणि हे सगळं डोळ्यासमोर पाहताना भूतकाळात गेल्यासारखं झालं, कारण की हाच तो मंच आहे जिथे मलासुद्धा बक्षिसं मिळालेली आहेत. त्या सगळ्या आठवणी डोळ्यासमोरून तरळून गेल्या. नेहमी ऋणी राहीन मी त्या सगळ्या क्षणांची. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. त्यांच्या वैयक्तिक जीवन प्रवासातील काही अनुभव त्यांनी आमच्यासमोर मांडले. समाजातील तरुणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिलं, व्यवसाय वाढीसाठी प्रेरणा दिली, काही मोलाचे सल्ले दिले. आपल्यातील कौशल्याचा वापर करून आपण आपल्या कुटुंबाचं, परिणामी आपल्या समाजाचं भलं कसं करू शकतो याविषयी मार्गदर्शन केलं. त्यानंतर ज्येष्ठ समाजकर्ते माननीय डॉक्टर देवराव पाटील साहेब आणि त्यांच्या धर्मपत्नी ज्येष्ठ समाजकर्त्या माननीय डॉक्टर नीलाताई देवराव पाटील यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. वय आणि प्रकृती लक्षात घेता माननीय डॉक्टर देवराव पाटील साहेब यांना कार्यक्रमासाठी उपस्थित राहता आलं नाही. त्यांच्या वतीने त्यांच्या धर्मपत्नी डॉक्टर नीलाताई देवराव पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकार केला. 1984 सालापासून माननीय नीलाताई आणि माननीय देवराव सरांनी एका ध्येयासाठी स्वतःला झोकून दिलं आणि ते म्हणजे ईशान्य भारतात मणिपूरमधील नागा आणि कुकी विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा दाखवणं. पूर्वसीमा विकास प्रतिष्ठान ही संस्था आपण स्थापन केलीत आणि त्याच्या अंतर्गत 300पेक्षा जास्त विद्यार्थी तुमच्या मार्गदर्शनाखाली मुंबई, पुणे, चिंचणी येथून शिकून मणिपूरला त्यांच्या स्थानिक पण दुर्गम प्रदेशात परतले व आज आदर्श असं जीवन ते तिथे जगत आहेत, आदर्श कार्य करत आहेत. मणिपूरला 3 विद्यालये तुम्ही उभारलीत, ज्यातील एक दंगलग्रस्त भागात आहे, पण तुमच्या मार्गदर्शनामुळे 3ही विद्यालये उत्तमरित्या सुरू आहेत. वरवर पाहता ईशान्य भारत जितका सुंदर आहे तितकंच खोलवर पाहता तुमच्या लक्षात आलं की तेथील जनसामान्यांमध्ये असंतोष खदखदत आहे. राजकीय वर्तुळाचा त्यांच्यावर दबाव आहे. ड्रग्जसारखी वाईट प्रलोभनं त्यांना दाखवली जात आहेत. धर्म परिवर्तनासाठी दबाव आणला जातोय. पण तुम्ही या सगळ्यातून तुमच्या विद्यार्थ्यांना बाहेर काढलं, किंबहुना त्या घाणीत तुम्ही त्यांना जाऊच दिलं नाही. अनेक नागा व कुकी विद्यार्थी तसेच विद्यार्थिनींना, त्यांच्या घराला, त्यांच्या कुटुंबाला तुम्ही राष्ट्रीय प्रवाहात आणलं. या राष्ट्रीय एकात्मतेसाठी तुम्ही जे अविरत कार्य करत आहात त्यासाठी आमच्याकडून तुम्हाला मनापासून दंडवत. आम्हाला अतिशय अभिमान वाटतो की आपण एकाच समाजाचा घटक आहोत. तुम्हाला त्रिवार वंदन. कृषीभूषण माननीय श्री जयवंतभाई चौधरी यांच्या प्रेरणादायी आयुष्यावर आधारित गौरव विशेषांकाचं इथे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन केलं गेलं.
आदरणीय जयवंतभाईंचं 87 वर्षे वय आणि त्यांच्या प्रकृतीचा मान ठेवून त्यांचं मनोगत त्यांच्या मानसकन्या डॉक्टर सुचिता पाटील यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलं. बोल सुचिताताईंचे होते आणि शब्द जयवंतभाईंचे. मला जर कोणी विचारले की तुमच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण कोणता, तर मी म्हणेन तो आजचा दिवस आहे. कारण आज संत स्वरूप ऋषितुल्य समाजहितेशी अशा आमच्या गुरुवर्यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचे भाग्य मला लाभले. हा माझ्या आयुष्यातला परमोच्च भाग्याचा आनंदाचा क्षण आहे, आनंदाचा दिवस आहे. या मृत्यू वर्धापन दिनाचा महत्त्वाचा भाग म्हणजे गौरव विशेष अंकाचे प्रकाशन. खरे म्हणजे हा माझ्या आयुष्यातला दुग्ध शर्करा योग आहे. एकाच दिवशी एकाच मंचावर 2 वेगवेगळे सन्मान मिळणे दुर्मिळ परंतु हेही सौभाग्य मला लाभले. आणि हा विशेषांकही माझ्या भोवतीच केंद्रित करून जे माझ्यावरील प्रेम जिव्हाळा साऱ्यांनी दाखवून मला खऱ्या अर्थानं निशब्द केला आहे. धन्यवाद. त्यानंतर क्षत्रेक्य समाज अलिबाग संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री द्वारकानाथ वामन नाईक उर्फ कबन अण्णा यांनी थोडक्यात त्यांचं मत व्यक्त केलं. आपल्याला ज्यांनी रोपटं लावलं त्याचा आज खरोखर समारोप चांगल्या तऱ्हेने करण्याबद्दल आज जो अप्पांचा पुतळा इथे अनावरण झाला हे वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट कृषीभूषण जयंतभाई चौधरी यांचा विशेष अंक, आज त्यांच्या कर्तृत्वाचा विशेष अंक आज इथे प्रसिद्ध झालेला आहे. हे सगळ्यांचं इतक्याचं काम नाही, त्या सर्वांनी फार भरघोस असा जो निधी दिला. त्यामुळे गेल्या वर्षी अपूर्ण असलेली ही वास्तू आज पूर्ववत केली. त्यानंतर माझ्या स्वर्गीय वडिलांचे मित्र आणि माझ्यासाठी गुरुस्थानी असलेले माननीय श्री के.डी. पाटील सर यांनी सर्वांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली. स्मृतिचिन्ह म्हणून त्यांचं अर्धपुतळ्याचं अनावरण या ठिकाणी झालेलं आहे. त्या सगळ्या मंडळीला मी या ठिकाणी धन्यवाद देतो. क्षत्रिय समाजाचे खूप लोक या ठिकाणी स्थानापन्न झालेले आहेत. मी सगळ्यांचे आभार या ठिकाणी क्षत्रिय समाज अलिबागच्या वतीने या ठिकाणी मानतो आणि रजा घेतो. जय भीम, जय महाराष्ट्र. या मामी आजी आहेत आमच्या, म्हणजे इथल्या अध्यक्ष जे आहेत द्वारकानाथ नाईक त्यांच्या पत्नी आहेत या. पण मी हक्काने मामी आजी हाक मारू शकते कारण माझ्या आईची मामी लागते. कबन नाईक म्हणजे आमचे आदरणीय अण्णा जे आहेत ते माझ्या आईचे मामा, तर त्या नात्याने या माझ्या मामी आजी. कशा मस्त? हो ठीक. इथे माझे मोठे बंधू आहेत माननीय श्री संतोष पाटील. आपण त्यांचं मनोगत ऐकलंच. आता आपण त्यांना पर्सनली भेटतोय तर विचारूया. सुंदर कार्यक्रम झाला, प्रश्नच नाही मी बघितला. आपल्या आप्पांच्या पुतळ्याचं इथे अनावरण झालं, दादा कसं वाटतंय? अतिशय बरं वाटतंय. एक स्वप्नपूर्ती झाल्याचा एक आनंद मिळतोय. आपल्याबरोबर आपल्या सगळ्याच म्हणजे नाती नातवंड जावई सुना ह्या सगळ्यांनी जी काही मदत केली या सगळ्या गोष्टींसाठी त्याच्याबद्दल त्यांचे आभार मानावेसे वाटतात आणि अतिशय सुंदर प्रोग्राम आपला झाला. खरंच खूप छान झालं आणि इतकं मन भरून आलं ना आप्पांचा पुतळा पाहून. सुंदर. आता जेव्हा कधी इथे हॉलमध्ये येऊ समोर आमच्या आजोबांची आठवण असेल. आतापर्यंत फोटो होता, आता इथून पुढे पुतळा असेल आणि ते कायमस्वरूपी आपली आठवण राहील. आणि म्हणजे काळाच्या योगात म्हणजे आप्पा अजरामर झाले असंच त्याचा प्रकार होईल. हो. आता आपण भेटूया आमचे दुसरे मोठे बंधू ॲडव्होकेट आहेत ते माननीय श्री समाधान पाटील. आपण यांना विचारूया. दादा कसं वाटतं आपल्या आजोबांच्या पुतळ्याचं इथे अनावरण झालं, कसं वाटतंय? काय क्षण आहेत मनात? आज अतिशय चांगल्या भावना मनातून येत आहेत की आजोबांचा पुतळा जे सगळ्यांचं स्वप्न होतं ते संतोषदादा चंदनाना या सगळ्यांच्या पुढाकारातून आणि आपण सगळे भाऊ बहीण आहेत त्यांनी सगळ्यांनी केलेल्या सहभागातून पूर्ण झालं आहे. त्याच्यामुळं आज अतिशय आनंदाचा दिवस आहे की आपल्या आजोबांचा पुतळा आज क्षत्रिय समाजाच्या वास्तूमध्ये बसवण्यात आलेला आहे. धन्यवाद. हे माझे आणखी एक मोठे बंधू माननीय श्री भालचंद्र पाटील. आत्ता आमच्या आजोबांच्या पुतळ्याचं जे अनावरण झालं त्याच्यासाठी ह्या माझ्या तिन्ही भावांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे. आम्ही त्यांना प्रेमाने चंदनाना म्हणून हाक मारतो. त्यांचं मनोगत जाणून घेऊया. नाना, आपल्या आजोबांच्या पुतळ्याचं अनावरण झालंय आज आपल्या हॉलमध्ये. आतापर्यंत आपण फोटो पाहायचो, आता इथून पुढे त्यांचा पुतळा असणार आहे. जेव्हा कधी आपण इथे येऊ कसं वाटतंय तुला? आपला उद्देश हाच होता की आप्पांची कायमस्वरूपी आठवण या हॉलमध्ये राहावी. ज्यांनी हे रोपटं लावलं त्यांच्या नावाचं इथे काहीतरी असावं. फक्त फोटो नको तर आपला इकडे पुतळा इथे असावा, तो कायमस्वरूपी राहील यासाठी सगळ्या नातवंडांनी आपल्याला भरघोस मदत दिलेली आहे आणि त्यांचं सहकार्य लाभलेलं आहे. आणि ह्यासाठी सगळ्यांचे मी आभार मानतो
आणि हा पुतळा आज इथे राहिला. त्यामुळे आज आप्पांचं नाव ह्या पंचकृषीमध्ये नुसतं आजरामर नाही तर प्रत्येकाच्या मुखोद्गत होईल ही मला खात्री वाटते. आणि आजकालच्या नवीन पिढीला आप्पांचं कार्य हे माहीत पडेल आणि त्या कार्यावर प्रमाणे ते पण काम करतील अशी मला नक्की आशा वाटते. त्यावर आणि हा व्हिडिओ बनवून तू सुद्धा आपलंच कार्य जगासमोर आणते त्याबद्दल मी तुझेही खूप आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद माझ्या. आणि माझ्यासाठी अतिशय भाग्याची गोष्ट म्हणजे ते मला म्हणाले तुझे खूप आधीपासून व्हिडिओ बघतो, अगदी 100च्या आत सबस्क्रायबर होते तेव्हापासून. खूप आभारी आहे. थँक्यू सो मच. तर त्यांचा पेपर आहे पुण्यप्रताप म्हणून. मी अविनाश वसंतराव पाटील, दैनिक पुण्यप्रताप कार्यकारी संपादक आणि संपूर्ण हँडल महाराष्ट्राचं करतो. विधान भवन, विधान परिषद आणि मंत्रालयाच्या यादीवर आपला पेपर आहे. आज माझ्या आता आमची मुलगी म्हणा काय म्हणा आमची भगिनी म्हणा पण आज अलिबागचं नाव आमच्या गावाचं नाव, माझं गाव मूळ आमचं बेलकडी गाव आहे आणि आमच्या गावाच्या परिसराचा लोकांना परिचय होण्यासाठी तिने अतिशय परिश्रम घेतले. अनेक तिच्या व्हिडिओमधनं बदल होत 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 आज ती नावाजलेली युट्यूबर म्हणून आज तिने खूप मेहनत घेतली. ते मला एकच सूचना करायची आहे का ह्याच्यातनं आपला समाजाचा इतिहास सोमवंशीय क्षत्रिय समाजामध्ये छोटासा नाही आहे. आज छत्रपतींच्या सगळ्या इतिहासातनं सोमवंशीय क्षत्रिय हा गायब करून टाकलेला आहे आणि आमची तलवार त्यांनी म्हणजे बादच करून टाकलेली आहे. पण ती पुनर्स्थापित करायची असेल ते नुसती चित्रावरती तलवार नको आहे तर समाजात तलवार असं तुमच्यासारख्या भगिनींच्या ह्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त केली पाहिजे. तिला एक सूचना करीन का अलिबागच्या परिसरातल्या जी देवळं वगैरे आहेत त्यांना नाथ संप्रदायाचं एक कोंदण आहे पिढ्यानपिढ्याचं ते अगदी चौलच्या डोंगरापर्यंत. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. सकाळी मला आहोंनी सोडलेलं, आता मी ताई जिजूंच्या गाडीतून आले घरी. स्वराच्या हे बा दीदीचे बक्षीस बाबू हो मग सुरेख रायटिंग. स्वरा मिनल रुपेश माळी, अभिनंदन. खूप खूप मोठी हो. वी आर प्राऊड ऑफ यू. कॉंग्रॅच्युलेशन. शाबाश. आले मंडळी घरी. संपूर्ण कार्यक्रम 2 ते 3 तास छान रंगला होता पण एका यूट्यूब व्हिडिओमध्ये इतका संपूर्ण कार्यक्रम दाखवणं शक्य नाही म्हणून मी काही ग्लिम्स तुमच्यासोबत शेअर केले. छान पार पडला कार्यक्रम. आपल्या यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या समाजाचा कार्यक्रम जे गुणवंत विद्यार्थी समाजामधून छान काम करून बाहेर पडत आहेत त्यांचं कौतुक आणि मोठे मोठे दिग्गज ज्यांनी इतकं काय अचीव केलेलं आहे, अतिशय प्रेरणादायी असं त्यांचं व्यक्तित्व आणि ते सगळं थोड्या गोष्टी मला तुमच्यापर्यंत पोहोचवता आल्या आपल्या यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून. त्यासाठी मी देवाचे आभार व्यक्त करेन की मला इथपर्यंत पोहोचवलं आणि माझ्या समाजाचे सुद्धा त्या वास्तूने सुद्धा भरपूर काही दिलं आहे मला. खूप बक्षिसं घेतली आहेत मी त्या वास्तूमध्ये, दिग्गजांकडून प्रेरणा घेतली आहे. त्याच सगळ्या आठवणींना उजाळा देऊन त्या सगळ्या आठवणींचं पुन्हा एकदा स्मरण करून आजचा व्हिडिओ आपण संपवतोय. थँक्यू सो मच की तुम्ही इतक्या आवडीने आपला व्हिडिओ पाहिलात. आभारी आहे.